नमस्कार, प्रिया बेसिक स्टिचिंगमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वेस्ट फॅब्रिकपासून खूप सुंदर अशी हँडबॅग तयार करणार आहोत आणि ही जी हँडबॅग आहे त्याला प्लीट घालून तयार केलेलं आहे। तर याचं कटिंग आणि स्टिचिंग खूप सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे। आतमध्ये सुद्धा जी हँडबॅग आहे ती एकदम फिनिशिंगमध्ये तयार झालेली आहे। तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। बॅग कशी झाली आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओला सुरुवात करूयात। अगदी घरच्या घरी तुम्ही ही बॅग सोप्या पद्धतीमध्ये तयार करू शकता। इथे मी एक कापड घेतलेलं आहे, हे साडीचं फॅब्रिक आहे। साडीचा ड्रेस शिवल्यानंतर राहिलेल्या फॅब्रिकची ही बॅग शिवलेली आहे। त्याच्यानंतर एक राईस बॅग घेतलेली आहे आणि हे नॉन वुवनचं फॅब्रिक घेतलेलं आहे। नॉन वुवनच्या ऐवजी तुम्ही शॉपिंग बॅग येतात त्या सुद्धा वापरू शकता। खाली नॉन वुवनचं फॅब्रिक ठेवलंय, मध्ये राईस बॅग घातलेली आहे आणि वरती मेन फॅब्रिक घालून चारही बाजूंनी स्टिच करून घेतलं। त्याचं मेजरमेंट आहे 18 बाय 11 इंच। असे दोन पीस तयार करून घ्यायचे आहेत। त्यातला एक पीस घेतला, तो असा बरोबर मधोमध फोल्ड केला। जी ओपन बाजू आहे तिथे बॉटमच्या साइडने 1.5 इंचावर क्रॉस मार्किंग करून घेतलं आणि तिथे गोलाकार आकार देऊन घेतला। त्यामुळे खालचा जो आकार आहे तो छान असा गोलाकार येईल आणि हे कट करून घेतलं। दुसऱ्याही पीसला सेम त्याच पद्धतीने करून घेतलं। असे दोन्ही पीस मी तयार करून घेतले। त्यातला एक पीस घेतला आणि तो बरोबर सेंटरला इथे फोल्ड केलं। त्याचं मार्किंग करून घेतलं सेंटरचं आणि सेंटर पासून 1-1 इंच दोन्ही साइडला असे मार्किंग करून घ्यायचे। 5 मार्किंग करून घेतले। बरोबर मेजरमेंट नुसारच मार्किंग करून घ्यायचे। सेंटर पासून पहिलं जे मार्किंग आहे तिथे पकडायचं आहे आणि सेंटरचं मार्किंग आणि 2 नंबरचं मार्किंग जे आहे ते एकमेकांवर मॅच करायचं आहे आणि हे असं टर्न करायचं आहे। त्यानंतर दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम त्याच पद्धतीने करायचे, फक्त याचा डायरेक्शन अपोजिट साइडला असलं पाहिजे। त्यामुळे इथे छान बॉक्स प्लीट तयार होईल। इथे पिन लावून घ्यायची आहे। पलीकडच्या साइडला फोल्ड करून एक प्लीट घालून घ्यायची आहे, इथे बघू शकता। आणि याचं डायरेक्शन बाहेरच्या बाजूने असलं पाहिजे आणि दुसऱ्या साइडने पण सेम त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे। त्याचं डायरेक्शन दुसऱ्या बाजूला असलं पाहिजे। तिथे पिना लावून घेतल्या। वरच्या बाजूने अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन ठेवून या ज्या प्लीट आहेत त्या स्टिच करून घ्यायच्या आहेत। दुसरा पीस सुद्धा सेम याच पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे। बेल्ट तयार करण्यासाठी इथे 2 फॅब्रिकचे पीस घेतले, त्याचे मेजरमेंट आहे 17 बाय 4 इंचचं। फॅब्रिक उलटं ठेवून त्याच्यामध्ये 1 इंचची नॉन वुवनची पट्टी घेतलेली आहे, ती घालून बेल्ट फोल्ड करून घ्यायचं आणि दोन्ही बाजूने स्टिच करून घ्यायचं। असे मी दोन्ही बेल्ट तयार करून घेतले। नॉन वुवन घातल्यामुळे बेल्टला थिकनेस छान येतो। दोन्ही बेल्ट इथे लावून घ्यायचे। प्लीट संपल्यानंतर बेल्ट इथे लावून घ्यायचेत आणि अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे। दोन्ही पार्टला बेल्ट जोडून घेतलेत, पिना काढून घेतल्या। इथे एक 3 इंचाची एक पट्टी घेतलेली आहे, लांब पट्टी घेतली। ती पट्टी खाली सरळच ठेवायची आहे आणि त्याच्यावर हा जो एक पीस आहे तो ठेवायचा आहे आणि वरून स्टिचिंग करून घ्यायचं अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन ठेवून। ही पट्टी स्टिच करून घेतली, एक्स्ट्राची होती ती कटिंग करून घेतली। पट्टी अशी फोल्ड करायची, बाहेरच्या बाजूने काढायची आणि इथे अर्धा इंचाचं फोल्ड करायचं आहे आणि परत एकदा इथे फोल्ड करायचं आहे। जी शिलाई आपली आलेली आहे त्याच्यावरच ही शिलाई आली पाहिजे आणि अगदी कडेने स्टिच करून घ्यायचं आहे। त्याच्या दोन्ही साइडला स्टिच करून घ्यायचे पट्टीच्या। तर इथे मी अशी पट्टी ही जी आहे ती जोडून घेतलेली आहे, पाहू शकता। फिनिशिंग पण छान आलेली आहे। असंच दुसऱ्या पीसला सुद्धा मी जोडून घेतलेलं आहे। आता दोन्ही पीस एकमेकांवर ठेवून घेतले आणि कडेने स्टिच करून घेतलं अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन ठेवून। हे स्टिचिंग झालेलं आहे। एक 1.5 इंचाची नॉन वुवनची पट्टी घेतली आणि ती साइडने अशी फोल्ड करून स्टिच करून घ्यायची। त्याच्यामुळे आतमध्ये आपले कुठलेच धागे दोरे दिसणार नाही, एकदम फिनिशिंगमध्ये आपली हँडबॅग तयार होईल। तर तुम्हाला ही हँडबॅग कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रिया बेसिक स्टिचिंग या चॅनलला सबस्क्राइब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा। याच्या आधी सुद्धा चॅनलवर भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत, तर तुम्ही चॅनलला व्हिजिट करून ते सुद्धा पाहू शकता। तर हा बॅगचा आपला फायनल लुक आहे। बॅगची आतल्या बाजूने सुद्धा फिनिशिंग खूप छान आलेली आहे आणि कुठलेच धागे दोरे दिसत नाहीत। परत भेटूयात अशाच एका छानशा युजफुल व्हिडिओमध्ये। धन्यवाद।